पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने एकाच वेळी 200 संशयितांवर छापेमारी केली। यात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित दहशतवादी नेटवर्क विरोधात छापेमारी मोहीम सुरू केली आहे। राज्यभरातील 200हून अधिक संशयित व्यक्तींवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। विदर्भातून 10, नाशिकमधनं 4 तर जालन्यातून 2 जणांना एटीएसनं ताब्यात घेतलंय। ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या युजर आयडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा संशय एटीएसला आहे। शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। शहजाद भट्टी हा दुबईतून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळं चालवतो। भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील बेरोजगार तरुणांना पैशांचं आणि ऐषारामी जीवनाचं आमिष दाखवून त्यांचं कट्टरपंथीयकरण करण्याचा प्रयत्न करतो। तरुणांकडून भारतातच गुन्हेगारी तसंच दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात। या नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून पाठबळ आणि आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना लक्ष्य करून त्यांची भरती केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। नागपूरसह विदर्भातल्या 10 जणांची महाराष्ट्र एटीएसनं चौकशी केली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि भोकरदन तालुक्यातल्या 2घांना ताब्यात घेण्यात आलंय। अनिस शेख आणि भरत जाधव अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत। त्यामुळे या तरुणांना देशाविरोधात भडकवण्याचा प्रयत्न होत होता का? या तरुणांनी शहजाद भट्टीसोबत नेमका कशासाठी संपर्क साधला होता? भारतात घातपात करण्याचा यांचा मोठा कट होता का? याचा तपास महाराष्ट्र एटीएस करतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।